तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर म्हणजेच लग्न पत्रिका डिझाईन बनवलेली आहे आपल्या फोटोशॉपवरती। ही डिझाईन आपण प्रॉपर एक्सप्लेन केलेली आहे, लेअर वाईज लेअर कशा प्रकारे कोणती लेअर ॲड केली, त्याचप्रमाणे कोणतं मटेरियल कुठून घे आणि कशा प्रकारे वापरलं। तर या डिझाईनचं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। त्याचप्रमाणे या मटेरियलला आपण एक पासवर्ड सेट केलेला आहे आणि तो पासवर्ड कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या टेलिग्रामला पण नक्की जॉईन करा, तिथं आपण डेली मटेरियल टाकत असतो। त्याचप्रमाणे आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा आणि तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब। तर चला आता आपण जराही वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, तर आता आपण आपल्या फोटोशॉप वरती येऊ। तर फोटोशॉप ओपन करू। अशा प्रकारची डिझाईन आपण केलेली आहे, एकदम कडक डिझाईन झालेली आहे, सिंपल आहे पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते। ठीक आहे, तर याच आपण स्टेप बाय स्टेप लेअर बाय लेअर समजावणार आहे कशा प्रकारे आपण ही डिझाईन केली आणि तुम्हाला पीएसडी फाईल आपल्या मटेरियल मध्ये भेटून जाईल। ठीक आहे, त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर आपल्या जे सॉलिड कलर असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे इथून ॲडजस्टमेंट मधून सॉलिड कलर। ठीक आहे, अशा प्रकारचा सॉलिड कलर आपण घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला एक फ्लॅगचा जो इमेज असतो ना पिंटरेस्टवरती, जर तुम्ही सर्च केला फ्लॅग इमेजेस तर अशा प्रकारचे भरपूर इमेजेस येतील, तर तेच तुम्हाला घ्यायचे। फक्त त्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे। इथं इमेज ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्लॅक अँड व्हाईट करून टाकायचं आहे। बघा इथं ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे आणि त्याला कलर डॉजमध्ये ब्लेंड करून टाकायचं आहे। बघा कलर डॉज। ठीक आहे, त्यानंतर आपण एक पॅटर्न ॲड केलेला आहे अशा प्रकारचा, तो आपण ऑन करू पूर्ण। तर हा पॅटर्न आपण एक एक करून ॲड केलेला आहे। बघा इथं कसं, हे पण तुम्हाला पिंटरेस्टवरती भेटून जाईल। तुम्ही फक्त टाकलं ना पिंटरेस्टवरती की वेडिंग पॅटर्न वगैरे किंवा पॅटर्न फक्त टाकलं ना तरी पण अशा प्रकारचे भरपूर डिझाईन येतील। त्याला पण सेम प्रोसेस आहे, ब्लॅक अँड व्हाईट पहिल्यांदा करायची, आपण सांगितली इमेजेस ॲडजस्टमेंटमधून ब्लॅक अँड व्हाईट करायचे आणि फक्त इथं ब्लेंड मोड चेंज करायचा। हे बघा याचं पण कलर डॉज केलेलं आहे आणि त्याला पूर्ण आपण ग्रुपमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, हे सर्वचं एक ग्रुप बनवलेलं आहे। ठीक आहे, तर पुढचा भाग बघू। तर पुढचा आपला भाग आहे याचा, जो की आपला शेप आहे ना त्याचा भाग आहे। बघा अशा प्रकारे शेपचा भाग आहे आणि त्याला आपण एक शॅडो मारलेला आहे। बघा शॅडो आहे, जास्त दिसणार नाही कारण आपण फिल एकदम कमी केलेला आहे। बघा अशा प्रकारे वाढवलं तर दिसेल शॅडो, जरा अशा प्रकारे ठेवा आपण शॅडो। ठीक आहे, एवढं झाल्यानंतर याला आपण फ्लावर ॲड केलेले आहेत मागे। हे बघा अशा प्रकारे पूर्ण फ्लावरचे आपल्या फोल्डर आहेत, आपण ते ऑन करू पहिल्यांदा। तर हे बघा फ्लावर ॲड केलेले आहेत, हा एक फ्लावर आहे आणि त्यालाच शेजारी दुसरा फ्लावर आपण ॲड केलेला आहे। त्याचबरोबर इथं पण एक फ्लावर ॲड केलेला आहे, त्याच्या मागे टाकलेला आहे। लक्षात असू द्या, हे जे लेअर आहे ना ही वरती आहे आणि त्याच्या खाली फ्लावरची लेअर आहे आणि त्याला आहे ना आपण वायब्रन्स लावलेला आहे, म्हणजे ते कलरफुल दिसेल। आहे बघा इथं ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर वायब्रन्स दिसेल। रे बघा वायब्रन्स आपण हाय केलेला आहे। ठीक आहे, हा झाला फ्लावरचा भाग। त्यानंतर आता आला आपला श्री गणेशाय नमः बाप्पांचा नेम, त्यानंतर बाप्पांचा फोटो वगैरे आपण ॲड केलेला आहे इथं आणि त्याला एक आपण एक लेअर शॅडो घेऊन ब्रश चपटा करून ब्लॅक कलर मारलेला आहे, म्हणजे ते स्टेबल दिसेल। ठीक आहे, तेवढं झाल्यानंतर इकडे आपण जे की कुंकुवाचा करंडा वगैरे राहतात लग्नाचं ते ॲड केलेलं आहे आणि त्यालाच आपण शॅडो मारलेला आहे, लॉंग शॅडो मारलेला आहे इथून। हे बघा इथं ॲक्शन बटन असतो, तर इथं गेल्यानंतर इतर शॅडो असेल तर तो फक्त प्ले करायचा आणि आपली जे डायरेक्शन वगैरे असेल ती सेट करायची कोणत्या डिग्रीमध्ये पाहिजे आणि त्यानंतर हे येऊन जाईल। ठीक आहे, हे शॅडो आपण ॲड केलेलं आहे। त्यानंतर पुढचा भाग बघू। तर पुढचा हा आपला बिंदीचा भाग आहे, जो की लग्नामध्येच आपण यूज करतात, जे नवरीला साठी वगैरे, तर ते आपण पत्रिकामध्ये ॲड केलेलं आहे, ते एकदम क्लास दिसतं त्यामुळे। ठीक आहे, आणि त्याला पण आपण एक शॅडो मारलेला आहे। बघा अशा प्रकारे लॉंग शॅडो मारलेला आहे, इथूनच ॲक्शन बटनमधून शॅडो पीएस ॲक्शनमधून लावलेला आहे। ठीक आहे, आता पुढचा भाग बघू आपण। तर पुढचा भाग आला आपला वधू आणि वरांचा नेम। हा फॉन्ट आपण इन्फिनिटी 47 ठेवलेला आहे, लक्षात असू द्या इन्फिनिटी 47 आपण फॉन्ट ठेवलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा भाग आला आपला, जो नारळ असतो ना साखरपुड्यासाठी वापरतात, जो काय म्हणतात कलश म्हणतात त्याला, तर ते आपण घेतलेलं आहे आणि त्याला पण एक स्टेबल केलेलं आहे। फक्त खाली आपण लेअर घेतली नॉर्मल लेअर ब्लॅक कलरची, नॉर्मल लेअर एम्प्टी लेअर, त्यानंतर इथं ब्रश घेतलेला आहे आपण आणि असं चपटा करून
ब्लॅक कलर मारलेला आहे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आपले जे वधूवरांचे वडील वगैरे असतात त्यांचे हे नेम ॲड केलेले आहे बघा. आपल्या वधूचे नेम ॲड केलेले आहे खाली. ठीक आहे. त्यानंतर सेम वरती त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्या वधूवराचे आईवडिलांचं नाव ॲड केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर प्रॉपर आता जे आपलं डिझाईन आहे ना ती डिझाईनचा भाग आहे हा. या डिझाईन तुम्हाला भेटून जातील Pinterestवरती. तुम्ही फक्त सर्च करा डिझाईन, साईड डिझाईन वगैरे काय सर्च केलं ना तर त्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल Pinterestवरती. त्यानंतर आपल्या चिवची सुखाचा भाग आपण ॲड केलेला आहे. पॉपिन्स फॉन्ट ठेवलेला आहे बघा. हे पॉपिन्स फॉन्ट आहे. हा इन्फिनिटीचा 47 फॉन्ट आहे. त्यानंतर हा अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रॉपर हत्तीचा भाग ॲड केलेला आहे लग्न सीझनचा अशा प्रकारे. त्यानंतर आपण बघू पुढचं प्रोसेस जे की आपले शुभविवाह आहे ना त्याची ही डिझाईन आहे. त्यानंतर जो शुभविवाह टेक्स्ट आहे आपला हा DJ शिवायचा फॉन्ट आहे. त्यानंतर यांचा शुभविवाह हा नॉर्मल आपला टेको फॉन्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण घेऊ तर हा रेक्टँगल आहे. इथून तुम्ही रेक्टँगल घेऊन त्याला कर्व करू शकता. त्यानंतर आपला डेटचा भाग घातलेला आहे अशा प्रकारे हे बघा. त्यानंतर जे या शुभ मुहूर्तावर आहे तो आपण फॉन्ट घातलेला आहे. तर जो बुधवार वगैरे डेटचा भाग आहे ना त्याचा फॉन्ट आपला रोजा फॉन्ट आहे. त्यानंतर जो खालचा फॉन्ट आहे तो आपला अनेक देवनागरीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग बघू आपण जो की विवाहस्थळचा भाग आहे. यामध्ये आपण रेक्टँगल वगैरे ॲड केलेले आहेत आणि हे नॉर्मल फॉन्ट आहेत आपले अनेक देवनागरीचाचे. आणि हा जो फॉन्ट आहे विवाहस्थळचा तो श्रीदेवचा फॉन्ट आहे. ठीक आहे. आणि हे रेक्टँगल आहे ना तुम्हाला Pinterestवरती भेटून जातील अशा प्रकारचे शेप्स आहेत. फक्त तुम्ही वेडिंग शेप वगैरे टाकला ना तर तुम्हाला ते भेटून जाईल प्रॉपर. ठीक आहे. त्यानंतर आपण ढोलचा भाग ॲड केलेला आहे. ढोल वगैरे तुतारी हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा भाग बघू. हा जो डिझाईनचा भाग आहे हे हळदीच्यासाठी वापरतात बघा. आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला आहे अशा प्रकारचे डिझाईन जे हळदीच्या कार्यासाठी वापरतात ते आपण या पत्रिकेमध्ये वापरलेलं आहे दोन्ही साईडने. ठीक आहे. त्यानंतर आपला निमंत्रकचा भाग आहे हे बघा अशा प्रकारे निमंत्रक आहे. त्यामध्ये आपण हा रेक्टँगल वापरलेला आहे. हा पण आपण Pinterestवरून घेतलेला आहे. शेप्स टाकलं ना तुम्ही अशा प्रकारचे शेप्स भरपूर येतील. आणि हा फॉन्ट आहे ना तो आपला श्रीदेवचा फॉन्ट आहे ना अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग बघू. हा बघा हे रोजचा भाग आहे. त्यानंतर त्याला एक वायब्रन्स मारलेला आहे म्हणजे ते कलरफुल दिसेल. हे बघा इथं पुन्हा तोच भाग आहे आपण फ्लिप करून इथं दोन्ही साईडला वापरलेला आहे. त्यानंतर इकडे बघू आपण हे आपला लोगोचा भाग आहे वरचा. त्यानंतर सेम लोगोचा भाग आहे आणि शेवटला आपला सस्नेह निमंत्रणचा भाग आहे जो आपण Pinterestवरून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपले डिझाईन अशा प्रकारे आपण बनवलेले आहे. नॉर्मल डिझाईन आहे पण अट्रॅक्टिव्ह दिसते. चांगली आपण बनवलेले आहे. तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण कमेंट करून सांगा. त्यानंतर आपण आता फायनल टच इफेक्ट मारायचा आपल्याला तर तो आपण सांगू डायरेक्ट कशा प्रकारे मारायचा. तर इथं प्लसमध्ये जायचं एक नवीन लेअर घ्यायची. कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि ई दाबायचं हे बघा. त्यानंतर राईट क्लिक कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि ए दाबायचं म्हणजे ते कॅमेरावर आपला फिल्टर ओपन होईल. त्यानंतर इथं ब्राउज प्रोफाईल आर्टिस्टिक आणि इथून तुम्ही कोणता पण घेतला ना सगळं एकदम टॉपचे डिझाईन आहे. हे बघा हे पण एकदम टॉपचे हे पण तसंच आहे. हे पण एकदम चांगलं दिसते. सगळं चांगलं आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊ शकता. हे बघा आपण 1 देऊ. अमाऊंट पहिल्यांदा 0 करायची वाढवीत घ्यायची. जिथपर्यंत चांगलं वाटलं तिथं ओके मारून टाकायचं. हे बघा अशा प्रकारे आपले डिझाईन इथं बनवून तयार झालेले आहे. डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्स करून नक्की सांगा. आपण खूप दिवसातून अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे वेडिंगची. तर नक्कीच भरभरून प्रेम द्या. जर या ट्युटोरियलला भरभरून प्रेम दिलं तर आपण पुढे पण अशा प्रकारचे डिझाईन अजून आणत राहू. ठीक आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपले बाकीच्या व्हिडिओ बघा फोटोशॉपच्या जे आपण बेसिक टू ॲडव्हान्स सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.